पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली म्हणजे जंगली महाराज रोडवर असलेली ही पाताळेश्वर लेणी, हो आपल्या शिवाजीनगरमधली, हे एक शिवालय आहे. राष्ट्रकूट राजवटीचा पहिला राजा पहिला दंतीदुर्ग यानं इसवी सन 735 ते 753 या काळामध्ये इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास ही लेणी खोदली आणि ही 750 ला पूर्णत्वास आली. राष्ट्रकूटांच्या काळामध्ये पुणे हे पुण्य विषय किंवा पुनक विषय या नावाने प्रसिद्ध होते. पाताळेश्वर मंदिराला भव्य मंडप आहे. काळ्या कातळातला या ठिकाणी नंदी मंडप देखील आहे. याचं छत प्रचंड मोठं, जाड आणि वर्तुळाकार आहे. मग आपण प्रवेश करतो तो मुख्य लेण्यामध्ये. अर्थातच शिवालय असल्यामुळे आपल्याला समोर शिवलिंग आणि मुख्य गाभारा दृष्टीस पडतो. ही लेणी पाहिल्यानंतर वेरूळ अजंठा इथल्या लेण्यांचा भास होतो. वास्तविक मला वाटते की हा त्याच कालखंडामध्ये कोरलेला हा भाग आहे. या ठिकाणी गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भिंतीवर जी शिल्प दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत किंवा त्यांच्यावर कधीतरी यवनी अतिक्रमण झाले असावे असे दिसते. या कोरलेल्या शिल्पातील एक लिंग शिवाचे, एक त्रिपुरासूर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतींवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख देखील आहे. पेशवे काळात देखील या मंदिराची नोंद केली गेलेली आहे. या मंदिराला दक्षिणा दिल्याचा उल्लेख आहे. भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला 1909 रोजी सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. मंदिरामध्ये आपल्याला असंख्य पदचिन्ह दिसतात. या ठिकाणी या बाहेरच्या प्रांगणामध्ये अतिशय नैसर्गिक वातावरण अजूनही शाबूत आहे. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असूनही एखाद्या जंगलामध्ये आल्याप्रमाणे आपल्याला वाटतं. पाताळेश्वर परिसरातील ही झाडं काही 100 वर्षांपूर्वीची जुनी असल्याची साक्ष देतात.